चटकदार मॅगी बनवण्यासाठी या सर्व भाज्या घेतल्या. इथे कढईत तापत ठेवून कढईमध्ये तेल ओतलं. शेव भाजून घेतला, हलका हलका भाजून घेतला. आता मी हा शेव काढून घेते. परत कढईमध्ये तेल ओतलं, कांदा मिरची टाकली, तेलामध्ये परतून घेतली. त्यानंतर शिमला मिरची, कोबी, गाजर सर्व त्यात टाकून घेतलं. परत 2 मिनिटं इथे सगळं ढवळून घेतलं. त्यात टोमॅटो टाकला, चवीपुरतं मीठ टाकलं, सर्व मिक्स करून घेतलं. थोडा वेळ झाकण ठेवलं, नंतर चेक केलं आणि सगळं ढवळून घेतलं. त्यानंतर मशरूम टाकले. परत ते मी झाकण लावून ठेवलं आणि परत थोड्या वेळाने त्याला मिक्स करून घेतलं. शेव टाकला, शेव चांगला मिक्स करून घेतला. जेवढा शेव तेवढ्या त्याच्या डबल पाणी, असं पाणी गरम करून घेतलं आणि त्यात ओतलं. त्याचं डबल पाणी बघा सगळं मिक्स करून घेतलं. परत झाकण ठेवलं, थोड्या वेळाने परत चेक केलं आणि सगळं ढवळून घेतलं. त्यात पास्ता मसाला आणि घरगुती लाल मसाला घातला आणि मिक्स करून घेतलं. परत त्यावर झाकण ठेवलं, थोड्या वेळाने चेक केलं. हे बघा शेव शिजलेला आहे. हे बघा किती मोकळा, अजिबात चिकट झाला नाही.